मित्रांनो, शिंगरोबा देवाचं तुम्ही पण दर्शन घ्या. आई माऊलीचा संजय दादा मस्तपैकी कांदे पोहे बनवत आहे. चैताचे महिन्याला ग आई मी कारल्याला ग. जगभर मिसल आणि पोटभर नाश्ता. पांगुल गारी याची आगीन गारी याचा महिमा बारी. सदा सुखी ठेवा आम्हा लेकरांना हेच मागणं माझं माऊली. एक डगर मारला ना तर 5-6 येतील. मध्येच रस्त्यात गाडबेट झाले, छान वाटला. उदो उदो पोरा पोसवत नाही मग काढताव कानाला. लय मेहनत घेते बिचारा. आता आपला 1 किलोमीटरचा पल्ला राहिलेला आहे. आपले सर्व मित्र परिवार तसेच एकविरा भक्त फायनली रिच ॲट द प्लेस. आपल्या एकविरा माऊलीचा गड. दिवस दुसरा आणि आम्ही सगळी जण पोचलो घाटावर आपल्या शिंगरोबा देवाच्या मंदिराजवळ. आपला शिंगरोबा देव. मित्रांनो, शिंगरोबा देवाचं तुम्ही पण दर्शन घ्या. येणारा प्रत्येक भाविक भक्त कॉईन अर्पण करते शिंगरोबा देवाला. यामागची काय कथा आहे ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला माहिती असेल तर. घाटावर बघू शकता गाडी कशी एकदम स्लो मध्ये धावते. आई माऊलीचा सकाळ सकाळ काय पोरांच्या झोपा मोड झालेले आहेत. संजय दादा मस्तपैकी कांदे पोहे बनवत आहे. भारी. संजय दादाचे कांदे पोहे. संजय दादानी बनवले. गणेश दादा कसे झालेत कांदे पोहे? एकच नंबर ना. मेड बाय संजय म्हात्रे. अरे लस्सी वाला आता नाही पेस निघतोय. लस्सी का काहीतरी शाद देतात तेव्हा घाम फुटतोय ना तेवढ्यावर आपल्याने. BMW मध्ये फिरणारा माणूस निशान मध्ये आला. मंडळी नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज दुसरा दिवस पालखीचा आणि आता आम्ही खंडाल्यामध्ये नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर आता आपला पुन्हा पदयात्रा सुरू झालेली आहे. सो आता आम्ही चालत आहोत आणि बघूया आपल्याला आणखी कुठल्या पालख्या बघायला भेटतात. आपली मंडळी चालली पंढरी. बाब्या, कसा वाटते आजचा प्रवास? मजेत ना. पदयात्रा आपण एन्जॉय करतो. एकविराईच्या पालखीमध्ये जो अनुभव भेटते सो एक नंबर वाटते. सो मित्रांनो, बघू शकता सर्व स्पोर्ट बाईक सनी साईराम भेटलेले आहेत. दादा तुमचं नाव काय? असा कसा चाललाय प्रवास? कुठली पालखी आहे? डेरवलीच्या पालखी सोबत आलेले आहेत. आणि आजचा दिवस कितवा? दुसरा तिसरा? कसा वाटतंय पायी पालखी प्रवासाचा अनुभव? दरवर्षी तर आपण सलग आम्ही साई सेवा मंडळ पनवेल विभागाकडनं शिर्डीची बाबांची पालखीला आम्ही सतत जात असतो. माझे मित्र समीर सुद्धा आमच्या सोबत असतात. आम्हाला त्या पालखीचा अनुभव 12 वर्ष आम्ही अनुभव घेतला आहे. पण आज कारल्याच्या पालखीमध्ये आईच्या मर्जीने यावर्षी मी पहिल्यांदाच कारल्याच्या पालखीला आत्तापर्यंत सुखरूप प्रवास चालू आहे. आणि माझी इच्छा आहे की मला आईने दर्शन द्यावं. या सदिच्छेने मी आलेलो आहे. नक्कीच नक्कीच चांगला सुखाचा प्रवास होईल आणि आईचा आशीर्वाद नक्कीच तुझ्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी आहे. सो मित्रांनो, माझा पण पहिलाच प्रवास आहे आणि सनीदादाचा पण पहिलाच प्रवास आहे हा पायी पालखीचा. आणि नक्कीच छान असा अनुभव भेटते आपल्या या पायी पालखीमध्ये. आम्ही शिर्डीचा प्रवास करत असतो त्यामध्ये पण तो आपला 8 दिवसाचा प्रवास असतंय आणि हा 2 दिवसाचाच ना आपला. 2 दिवसामध्ये आपण कारल्याला पोहोचू. सो चला भेटू आता परत आईच्या दरबारामध्ये. चैताचे महिन्याला ग आई
जाईन मी कारल्याला ग. माऊले गजबजलाय डोंगर ग माऊले गजबजलाय डोंगर ग. पालखीला आल्यानंतर खाण्याच्या येण्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास नसते. बघू शकता सगळ्यांची सेवा व्यवस्थित होते. त्यामध्ये नाश्ता असो किंवा जेवण असो. सो आता आपले सनी साईराम आज मिसल पावचा आस्वाद घेत आहेत. जगभर मिसल आणि पोटभर नाश्ता. आंबा पाडला काय? सो मित्रांनो, या आंब्यावरून विकी दादासने आंबा पाडला. बघू रा, ही कच्चा खाण्यापेक्षा फुकटचा खाण्या मजा वेगळीच आहे ना. कसा आहे? आंबट आहे का? गजलाय डोंगर ग मावले गजबजलाय डोंगर ग. झाली का पाल पाल? पांगुल गारी याची आगिन गारी याचा महिमा बारी चलवे चवला टाणाणा. सगळ्यां शेवटी राहिलेलं आम्हाला पुरं कारलं ना. आता शेवटी राहिलं. साधा सुखी ठेवा आम्हा लेकरांना हेच मागणं माझं माऊली. मित्रांनो, पनवेल ते कालरा पदयात्रा सोहळा आणि वर्ष 5वे. सो आपला असा पायी दिंडी प्रवास. झाडावर बल्बा कधी लावलं हा. आपल्या इकडं झाडांना आंबच नाही ना. इकडं आंब दंब ये पा नुसतं लोंबलन बस. एक डगर मारला ना तर 5-6 येतील. पण विषय कसा आहे माहिती आहे का? रोड लाव, त्याच्यामुळे आपण ही रिस्क घ्यावाची नाही. सो चला जाऊया पुढं. आणि मस्त शांत वाटतंय. शांत ऊन पण आहे, पण या आंब्यांच्या सावलीमधून जातून ना प्रवास करतून त्यामुळं जरा शांत वाटते आपल्याला. चालत चालत आपण आता लोणावळ्याचा भुशी डॅम पार केला. भुशी डॅम पार केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते सेवा करताना एकविरा भाविक भक्तांची. सो या ठिकाणी आपल्याला ताक आणि पाणी अशी सेवा या दादांकडून होत आहे. सो दादा, तुमच्याकडून ही अशी सर्व एकविरा भक्तांसाठी सेवा असते. कसं वाटते तुम्हाला? तुम्ही सेवा करता होता. चांगलं वाटतं ना. आम्हाला सेवा, आम्हाला एवढा असा लाभ कधी भेटणार आहे बोला. एवढा चांगला लाभ भेटतो तर का नाही घेणार. तर खरं या परत या. जे पण लोक हे व्हिडिओ बघणार ते पण या. एकविराच्या यात्रा बरोबर सगळे या. तर नक्कीच तुम्हाला एकविरा आई भरभरून देईल. तिचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहील. सो तुमची अशीच सेवा चालत राहो. आता किती अंतर राहिलं आहे आपला? 7 किलोमीटर. दुपारच्या जेवणाचा. जसं आपण जवळ जातो तशी आईला भेटायची ओढ वाढत जात आहे. नक्कीच. आपले फेमस इन्स्टा क्वीन आपले निकिताई भेटलेले आहे. ताई, कसा चाललाय प्रवास? आणि कितवा दिवस आजचा? 4था दिवस. घरची निघल्यापासून पायीच का? आज रात्री पोहोचणार. सो आपली निकिताई सगळ्यांना माहितीच असेल कारण इन्स्टा क्वीन आहे. चला मध्येच रस्त्यात गाठभेट झाली, छान वाटला. उदो उदो जय. आपल्या एकविराईच्या पालखीमध्ये खास करून एकविराईच्या लेखी पण बघू शकता. उत्स्फूर्त असा चांगला प्रतिसाद. आणि एकविराईची पालखी घेतलेली आपल्या ताईने आणि चालले ते एकविरेला कारल्याला. हे पोरीची अवस्था बघा. आम्ही इथं बसलेलो तर दोघी जणी आल्यात. ही बाई एक आली. मला एकच वाटते म्हणजे त्यांना दिला चॉकलेट, पैसे बिशे नाही दिलं. पोरा पोसवत नाही मग काढताव कानाला. देते ही एक आली. इथं बसलो ना आम्ही निवांत आणि तिघी जणी बहिणुल्या आहेत. वाईट वाटते म्हणजे आपल्याला पण जरा अशी अवस्था बघून आहे ना थोडासा वाईट वाटतंय. या नाही ना यांच्या आईच बापासला स्वतःला तर काही वय नाही. ही अशी बारीक बारीक पोरांना जन्म देऊन त्यांची अवस्था बघा ना, काय झापऱ्या झुबऱ्या ठेवल्या. कारल्याला पोचलो आणि पब्लिक आपली सगळी जेवायला बसली आणि ज्यांचं जेवण झालंय ते इथं आराम करतात. सो आता मी पण जेवण घेतो. मस्तपैकी संजय दादाने आपल्याला दाल खिचडी बनवलेली आहे आणि सोबत लोणचा गरमा गरम. विशाल जेवला. गणेश दादा लय मेहनत घेते बिचारा.
नाही बिचारा लय मेहनत घेते, भांडी बिंडी घसते बोलल्यावर. अशी कमीच माणसं असतात जी अशी मेहनत करतात. सगळा श्रेय बघला ना कसली मेहनत घेते बघ. का बघते बायको कोण देते का? नाही पण तू मस्त भांडी एकदम क्लिअर घसतस. एक्सपिरियन्स आहे वाटतं तुला. लगीन नाही झाला ते करायला लागते ना असं. आता आपला 1 किलोमीटरचा पल्ला राहिलेला आहे. गाडाच्या खाली, एकविराईच्या गाडाच्या खाली आपले सर्व मित्र परिवार तसेच एकविरा भक्त. जसा जसा एकविरा माऊलीचा डोंगर जवळ येत चाललाय ना तसा तसा आणखी पाऊल फास्ट चालत चाललं. आपल्या समोर आहे वेहरे गावचा एकविरा देवीचा डोंगर. लांबून व्ह्यू बघा. आणि ही आपली पोरं चालली शॉर्टकट. दुपारची वस्ती होती त्या ठिकाणाहून. आणि एकदम सगळीकडे बघा कसा मोकळा मालरा आहे, एकदम मोकला. आणि चला जाऊया आता एकविरा घाटाच्या पायथ्याशी. आपल्याला जागा शोधायची आहे तो. आणि उद्या सकाळी लवकर पहाटे एकविरा माऊलीच्या दर्शनाला जाऊ. आणि पूर्ण दिवसभर आपल्या एकविरा माऊलीचा पालखीचा सोहळा उद्या कसा मोठ्या थाटामाटात म्हणजे साजरा होणार आहे ना, तो तुम्हाला नक्की बघायला भेटेल. सो याच्या पुढची आपली ब्लॉग येईल, ती पण नक्की एन्जॉय करा. फायनली रिच ॲट द प्लेस, आपल्या एकविरा माऊलीचा गड. आणि मित्रांनो गडावर पोहोचलो. गडावर पोहोचल्यानंतर गडाच्या खालतीच आपला टेंट हाऊस बांधण्याची तयारी. रात्रीचा मुक्काम आपला इथे असणार आहे. 2 दिवसाचा मुक्काम याच ठिकाणी. आणि आपली मुलं म्हणजे मित्रपरिवार तसेच एकविरा भक्त या मांडवाची तयारी करतात. आपला टेंट हाऊस बांधत आहेत. जयदीप धुमाल एक वेगळीच मेहनत घेते. संपूर्ण आमच्या ग्रुपची जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे. आणि आपला हा पिकअप संजय दादांनी बघू शकता बॅनर पण लावलेला आहे. पनवेल ते कार्ला पदयात्रा आई एकविरा पालखी सोहळा 2024. आपला हा पिकअप, यामध्ये आपला सर्व सामान लोड केलेला आहे. त्यानंतर इको गाडी, या इको गाडीमध्ये आपल्या सर्वांच्या बॅगे आहेत. आणि आपण इथं मांडव बांधून 2024 ही एक आठवण राहील आपल्याला, मेमोरेबल व्हिडिओ राहील. सो आपल्या या ब्लॉगमध्ये ती आपण मेमोरेबल व्हिडिओ म्हणून ॲड करतो. आणि गणीबाई आमचा एक कलाकार, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा माणूस आपला गणेश दादा काम करते बघा कसा टपावर बसलाय. आणि हा आपला एकविरा मातेचा परिसर गडाखालचा. आणि उद्या बहुतेक भरगच्च भरलेला असणार आहे. आता सध्या तरी खाली दिसते पूर्ण जागा, पण उद्याच्या दिवशी पूर्ण ही जागा भरलेली असणार आहे गाड्यांनी. पूर्ण अरेंजमेंट करते आपला जयदीप धुमाल, कोपरगावचा एक उभारता व्यक्तिमत्व. एकविरा माऊलीचा गड हे समोर बघा दुकाना दिसताना आपल्याला. अशी वाकडी तिकडी चाल आपली नागमोडी वलन. आणि हा समोर आहे तो आपला एकविरा माऊलीचा मंदिर. उद्या फुल जल्लोष असणार आहे गडावरती. आणि तो आपल्याला या आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघायला नक्कीच भेटेल. जलो मत बराबरी करो. फायनली आपला टेंट झालेला आहे कंप्लीट. आणि आपले पोरांनी घेतलेली संपूर्ण मेहनत. कसा वाटते टेंट? एक नंबर ना. नाथकुला जबरदस्त मेहनत घेतली आपल्या इथेच बंधूंनी. संपूर्ण नियोजन पालखीचा गणेश फडके, संजय म्हात्रे, जयदीप धुमाल, विशाल नाईक. गणपती बाप्पा मोरया. उदो उदो. जनरेटर चालू केलेला आहे जयदीप धुमाल यांनी. आणि जनरेटरचा सेटअप बघू शकता. फर्स्ट टाइम आम्ही बघितलाय. आपला गॅस लावलाय जनरेटरला. चला आता चेक करूया आपण. सो इथं बल्ब लावलेला आहे बघू. हा 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 100% सायंटिस्ट जयदीप धुमाल. रात्र झालेली आहे आणि आपली पोरा निवांत मस्त आराम करीत आहेत. काय बाबा बसला एकदम फर्स्ट क्लास. आणि या ठिकाणी चाललाय रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणाची तयारी. रात्रीला पोरांच्या जेवणाला बघा पापलेट फुल चालली सोय त्यांची. कसली मेहनत आहे बघा. आगीचा धूर आणि तसली कडक आग. या ठिकाणी आपला गणेश दादा चिकन साफ करते.
साफ करते, लय मेहनत घेते बिचारा. संजय दादांनी पोरांसाठी मस्त चिकन फ्राय बनवला आणि पोरांनी चिकन फ्रायचा आस्वाद देखील घेतला. मित्रांनो, आज दमलोय खूप, सो निवांत आता झोपतो. इथपर्यंत व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला करा लाईक. तुम्ही केलेल्या लाईकमुळे आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर नक्कीच हक्कानं लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि तसेच ही व्हिडिओ आवडली तर शेअर करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. टाटा बाय बाय, टेक केअर.